मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाचा असलेला सायन रेल्वे पूल गुरुवारपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आणि या रेल्वे पुलाच्या पाडकामाला सुद्धा सुरुवात झाली आहे। 50 कोटींचा खर्च करून नवा ब्रिज तयार करण्यात येणार आहे। मात्र सध्या या परिसरातील वाहतुकीचं रसायन कसं बिघडलंय बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। मुंबईतील महत्त्वाचा असलेला 112 वर्ष जुना सायन ब्रिज जुना झाल्यानं 1 ऑगस्ट पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला LBS मार्ग, धारावी आणि सायन यांना जोडणारा हा उड्डाण पूल आहे। त्यामुळे 4 भागांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। या उड्डाण पुलाचं काम 2 वर्ष चालणार आहे। त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांना चांगलाच ताप होणार आहे। रेल्वे पूल हा वाहतुकीसाठी पूर्णपणे 1 ऑगस्ट पासून बंद करण्यात आलेला आहे आणि त्याचा परिणाम आपण बघतोय की आज आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आहे। सायन रेल्वे पूल हा अत्यंत महत्त्वाचा आहे। सायन ब्रिज बंद केल्यानं ईस्टर्न एक्सप्रेस हायवे BKC पासून थेट चेंबूर सुमन नगर जंक्शन पर्यंत वाहतूक कोंडी होतीये। घाटकोपर पासून सायन चुनाभट्टी पर्यंत दररोजची वाहतूक कोंडी होत असल्यानं नागरिकांना 10 मिनिटांच्या प्रवासासाठी तब्बल 1 ते 1.5 तास खर्ची घालावा लागतोय। सायन ब्रिज बंद केल्यानं या भागातील नागरिकांना प्रवासासाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे। पश्चिम उपनगरातून येणारी वाहतूक T जंक्शन मार्गावर वळवण्यात आली आहे, तर दादर माहीम कडून येणारी वाहतूक कुंभारवाडा जंक्शन मार्गे संत कबीर मार्गाने करता येणार आहे। त्याचप्रमाणे ठाण्याकडून येणारी वाहतूक चुनाभट्टी मार्गे वळवण्यात आली आहे। नव्या पुलासाठी 50 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे। पुलाचं बांधकाम पूर्ण होण्यासाठी 2 वर्ष लागणार आहे। तोपर्यंत या भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप दररोज सहन करावा लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।